2 1 लेट्स प्ले। पहिलाच बॉल या ठिकाणी सुरुवात होते। पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे जोरकस अपील केली आहे, परंतु सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने झाली आहे। पंचांच्या भूमिकेमध्ये आपण अर्थातच स्पेनमधील हे नामवंत पंच आहेत। एका बाजूला प्रीतम पाटील, दुसऱ्या बाजूला प्रशांतजी बांदेवडेकर आणि त्याच वेळेला अलिबाग पोयनाड या एरियामधील राजेश पाटील हे 3 पंच या स्पर्धेसाठी लाभली आहेत। पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला, छोटू मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल होते, एक धाव तर घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी मात्र पूर्ण केली आहे। टेनिस क्रिकेटचा खेळ म्हटलं की आता आधुनिक झालेले आहे। या फास्ट आणि आधुनिक क्रिकेटमध्ये आपण ठिकठिकाणी पाहतोय अगदी भव्य दिव्य अशा बक्षीस आपण सातत्याने पाहिलेली आहेत। प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 60,000। चांगला बॉल, खोलच्या टप्प्याचा बॉल, पंचांकडे अपील केली आहे, लेग बाईचा इशारा पंचांच्या वतीने आलाय आणि चेंडू मात्र घोषांकी क्षेत्रामध्ये अजून एक नियम सांगत आहे की मैदानाच्या बघा डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला या ठिकाणी आपण झेंडे लावलेले आहेत। त्या झेंड्याच्या जर पलीकडे बॉल लागला तर अर्थातच त्या ठिकाणी 1 धाव घोषांकी क्षेत्र आहे, याची नोंद मात्र घ्यायची आहे। पुन्हा एकदा या ठिकाणी बॅकफुटला गेला, स्लॅश करण्याचा प्रयत्न केला, टप्पा पडला, स्लाइटली टर्न झाला चेंडू आणि इथे मात्र चेंडू डॉट येतोय। पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती मार्गस्थ आहे। प्रल्हाद पाटील हा गोलंदाज झालाय, सलामीची जोडी मैदानावरती पाहू शकतो, चैतन्य आणि त्याच वेळेला सुबोध पाटील। जे बजरंग सहाण हा संघ मित्रांनो काही वर्ष क्रिकेट खेळत नव्हता, परंतु साधारणतः 5 ते 6 वर्षापूर्वीचा विचार केला तर क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने नाव प्राप्त केलं, असा हा सहाण संघ आपल्याला पाहायला मिळतोय। ही देखील धाव पंचांनी मात्र घोषांकी क्षेत्र या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे। एका धावेच्या साह्याने धावफलकावरती बदलाव होतोय, धावसंख्या पुढे सरसावेल ती म्हणजेच 4 या आकड्यावरती। या स्पर्धेचं संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट ब्रॉडकास्टिंग dreamscricket.in या चॅनलच्या वतीनं करण्यात येत आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया आपण। पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता, परफेक्ट कनेक्शन नाहीये आणि विकेट कीपर सुद्धा या ठिकाणी थोडंसं मिसफील्ड करतोय। पंचांचा पुन्हा एकदा डिक्लेअर झोनचा या ठिकाणी इशारा आला, 1 धाव मात्र मिळतीये, 1-1 धावेने मात्र संघ पुढे सरकत आहे। 1 धावेच्या साह्याने धावफलकावरती 5 धावा आतापर्यंत पूर्ण झालेले आहेत। प्रल्हाद पाटील पहिले षटक घेऊन आले होते, त्यांनी पहिले षटकामध्ये प्रभावी केलं। बॉलिंग करत असताना खऱ्या अर्थानं फक्त 5च धावा दिलेल्या आहेत। एका बाजूला जय बजरंग सहाण अ संघ आहे, दुसऱ्या बाजूला श्री गणेश बोरपाडा बी संघ। या 2 संघादरम्यान हे क्रिकेटचं घमासान युद्ध आज मात्र आपण या सहाणच्या मैदानावरती पाहायला मिळते। अगदी सर्व काही वेदांत खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते। मग मैदानावरती आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे, मग त्यामध्ये अर्थातच या ठिकाणी भाई जयंत पाटील यांचा बॅनर पाहतोय, तदनंतर या ठिकाणी प्रशांत शेठ नाईक यांचा देखील बॅनर पाहतोय, तदनंतर ॲडव्होकेट मानसी म्हात्रे मॅडम यांचा देखील बॅनर आहे। या बाजूला आपण पाहिलं तर नृपाल शेठचा सुद्धा बॅनर पाहतोय, तसेच आमच्या सर्वांच्या लाडक्या चिवताईंचा सुद्धा बॅनर पाहतोय। म्हणजेच हे मैदान अनेक मान्यवरांनी प्रफुल्लित झालेलं आहे। नक्कीच निशांत पाटील आणि शेतकरी कामगार पक्ष म्हटला आणि क्रिकेट म्हटलं ती एक वेगळं नातं आहे। म्हणजे अगदी अलिबाग मुरुड रोहा तालुक्याला सगळ्यात मोठी स्पर्धा सगळ्यात आधी कोणी दाखवली तर ती PNP चषकाच्या माध्यमातून चित्रलेखाताईंनी दाखवली। पहिल्यांदा कार कोणी दाखवली तर ती चित्रलेखाताईंनी दाखवली आणि तोच शेतकरी कामगार पक्ष आता देखील या क्रिकेटमध्ये आपल्याला जर पाहिलं तर कार्य करताना पाहायला मिळतोय। नक्कीच पहिला चेंडू सुबोध दादाच्या माध्यमातून, सुबोध पाटील ऑन स्ट्राईक आहे। तत्पूर्वी थँक्यू डीजे आपण निशांत पाटील बघितलं ना तर PNP चषकाचा मला वाटते अंतिम दिवस होता आणि अंतिम दिवशी एक प्रेक्षणीय सामना झाला, UV स्पोर्ट्स विपक्ष सिव्हिल हॉस्पिटल। आणि सिव्हिल हॉस्पिटल म्हटलं की त्याच्यामध्ये मंगेश म्हात्रे सारखा एक मोठा खेळाडू किंवा अनेक मोठमोठे खेळाडू खेळत होते आणि असं असताना सुबोध पाटील तिथे आला, त्यानं फलंदाजी केली, त्यानं गोलंदाजी केली आणि त्या सामन्यामध्ये तो सामना फक्त जिंकूनच नाही तर मॅन ऑफ द मॅच देखील घेऊन गेला होता। आणि तो सुबोध जर पाहिलं तर कित्येक वर्ष क्रिकेट खेळतोय, आम्ही अगदी PNP कॉलेजमध्ये असल्यापासून त्याला बघतोय, त्याचा खेळ पाहतोय आणि आज त्याच जोशानं किंवा त्याच दिमाखीनं त्याचा क्रिकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। येस नक्कीच वेदांत, ओहो मोठा फटका खेळायचा होता, परफेक्ट कनेक्शन नाहीये, परंतु मैदानावरती कॅच मात्र सोडलेला आहे। सन्माननीय महेश राणे यांच्या वतीनं सुबोधने तो आता चौकार लगावला, त्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। मित्रांनो कॅच कोणाचा सोडला तर तो अर्थातच या ठिकाणी सुबोधचा कॅच सोडलेला आहे। कॅच सोडणं किती महागात पडू शकतं हे प्रत्येकाला ठाऊक आहे। टेनिस क्रिकेटची मॅच म्हटलं की एक एक चूक
तुम्हाला पराभवाच्या छायेमध्ये नेऊ शकते. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळी बॅटची एज लागली आहे. छोटू मात्र फ्लाइंग स्लिपच्या दिशेने गेला. धाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न नाही आहे. या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळतोय. ओमकार मानकर आले आणि त्याने देखील प्रभावित केलं. पहिल्या 3 बॉलवरती नक्कीच पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर सलगचे 2 बॉल मैदानावरती आपल्याला डॉट पाहायला मिळत आहेत. पॉवर प्ले 2चं हे षटक मैदानावरती मार्गस्थ आहे. 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर, त्यापैकी एक खेळाडू लॉंग ऑफ आहे, तदनंतर एक काऊ कॉर्नर आणि एक डीप मिड विकेट. अशी ही पोझिशन आपण क्षेत्ररक्षकाची पाहतोय मैदानाच्या अर्थात 30 सर्कलच्या बाहेर. पुन्हा एकदा या ठिकाणी ओहो मोठा फटका खेळायचा आहे, परंतु थोडासा प्रॅक्टिसचा अभाव आपल्याला पाहायला मिळतोय. जेव्हा तुम्हाला मोठा फटका खेळायचा असेल तेव्हा तुमची ताकद, तुमचं टायमिंग, तुमचा बॉडी बॅलन्स, तुमचं शॉट सिलेक्शन, तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. इथे ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती, ती म्हणजेच 9. फुल टॉस बॉल, मोठा फटका खेळायचा होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि आता मात्र कॅच पकडले फलंदाज सुबोध. बॅक टू दी पॅव्हिलियन. म्हणत असतो की तुम्ही दारू सोडा, तुम्ही सिगारेट सोडा, तुम्ही वाईट व्यसन सोडा, परंतु क्रिकेटमध्ये कॅच कधी सोडू नका. कॅच पकडणं फार गरजेचं आहे. एक संधी दिली होती सुबोधला, परंतु तदनंतर या ठिकाणी सुबोधचा कॅच मात्र पकडला. नक्कीच निशांत पाटील तत्पूर्वी पारितोषिक आले विवेक ठाकूर यांच्याकडून. या झेलसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलंय. म्हणजे गोलंदाजानं स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये तो झेल घेतला, त्यासाठी विवेक ठाकूर यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच सुरुवातीलाच या ठिकाणी पारितोषिकांची अर्धी या ठिकाणी आतषबाजी आपल्याला पाहायला मिळते. नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानावरती सुरू असणारा सामना एका बाजूला जय बजरंग सहाण अ आहे, तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी श्री गणेश बोरपाडा बी या 2 संघादरम्यान हा क्रिकेटचा महासंघर्ष, क्रिकेटचं द्वंद्व आज मात्र या मैदानावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज ओमकार. ओहो जबरदस्त बॉल, टप्पा पडला, तदनंतर स्लाइटली टर्न झाला. गोलंदाजानं या ठिकाणी कमालीची गोलंदाजी केली आहे. 2 ओव्हरचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झाला. बॅटिंग करत असताना धावफलकावरती जय बजरंग सहाण अ या संघाने आत्तापर्यंत 9 धावा जमा केलेल्या आहेत. 2 ओव्हर्स कंप्लीट झालेले आहेत. विधान सुरुवातीलाच आपण जर सर्व या ठिकाणी गॅलरीज पाहिल्या तर प्रेक्षकांची सुद्धा या ठिकाणी अलोट गर्दी पाहायला मिळते. तदनंतर या ठिकाणी महिला वर्ग सुद्धा बहुसंख्येनं या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय, कारण आता महिला वर्ग देखील कुठे कमी नाही आहे. मग तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती क्रिकेटच्या स्पर्धा पाहताय, कबड्डीच्या स्पर्धा पाहताय, खो खोच्या स्पर्धा पाहताय, बॅडमिंटन असेल, म्हणजे विविध स्पर्धेमध्ये आता महिला देखील अगदी त्याच उत्साहानं मात्र सहभागी होऊ लागली आहे. क्या बात आहे. प्रत्येक डॉट बॉलसाठी सिद्धेश मानकर यांच्या वतीनं 100 रुपयाचं पारितोषिक फक्त ह्याच ओव्हरमध्ये ते मर्यादित असेल. सुरुवात तर अगदी खूप चांगली झाली आहे. खऱ्या अर्थानं पहिल्या सत्रामध्ये क्रिकेटचं गरमागरम वातावरण होत असताना आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आज धुलीवंदनाचा हा आजचा दिवस आहे, परंतु सर्वजण अगदी रंगांची उधळण करून आज मात्र क्रिकेटचे रंग उधळण्यासाठी या मैदानावरती उपस्थित झालेले आहेत. 3ऱ्या ओव्हरचा खेळ मात्र सुरू होईल. तुषार मानकर आलेत, अर्थात त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी. प्रत्येक डॉट बॉलसाठी सिद्धेश मानकर यांच्या वतीने 100 रुपयाचं पारितोषिक सुद्धा देण्यात आलेलं आहे. आत्तापर्यंत आपण स्कोर कार्ड पाहिलं तर 1 गडी बाद 9 अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला आता व्हिवरेशना या ठिकाणी विखुरलेली पाहायला मिळते. एक डीप मिड विकेट आहे, एक काऊ कॉर्नर, तदनंतर एक लॉंग ऑन, तदनंतर एक शॉर्ट मिड विकेट. हे ऑन साईडला व्हिवरेशन आपण पाहतोय. ऑफ साईडला कव्हरचं क्षेत्ररक्षक आता 30 सर्कलच्या आतमध्ये आलेलं आहे. एक लॉंग ऑफ देखील आपल्याला पाहायला मिळते. अशी व्हिवरेशन मैदानावरती आपण सजलेली पाहायला मिळते. तुषार पुन्हा एकदा पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लॉफ्ट केला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि उत्कृष्ट असा कॅच पकडलाय फलंदाज बाद. थँक्यू. आज खऱ्या अर्थानं धुलीवंदनच्या निमित्तानं आपण रंगांची उधळण केली.
हा रंग प्रेमाचा होता, हा रंग स्नेहाचा होता, हा रंग नात्याचा होता, हा रंग बंधांचा होता, हा रंग हर्षांचा होता, हा रंग उल्हासाचा होता आणि खऱ्या अर्थानं हा रंग नव्या उत्सवाचा होता. सर्वांना पुनश्च धुलीवंदनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतोय आणि पुन्हा एकदा घेऊन चालतोय मैदानाकडे, जिथे पहिल्याच बॉलवरती तुषारने मात्र बाद केले फलंदाजाला. नवीन फलंदाज येतोय मैदानावरती आता संकेत नाईक आणि त्याच वेळेला सिद्धेश पाटील ही जोडी मैदानावरती. पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बिहाइंड द विकेट या ठिकाणी तुम्हाला फक्त एकच धाव पाहायला मिळेल. या मैदानाचं संपूर्ण आपण ॲनालिसिस केलं किंवा डायमेन्शन पाहिले तर तुम्हाला बिहाइंड द विकेट खेळता येणार नाही आहे. मग इन फ्रंट ऑफ द विकेट किंवा स्क्वेअर ऑफ द विकेट तुम्ही या मैदानावरती खेळू शकता. त्या अनुषंगानं तुम्हाला खेळ मात्र सजवावा लागेल. पहिले 2 बॉल खूप चांगल्या पद्धतीने हाताळले तुषार मानकरने. येणारे 4 बॉल्स अजून देखील शिल्लक असतील. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय संकेत नाईक. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने इथे फटका खेळून काढलेला आहे. मिड ऑफच्या दिशेने डायरेक्ट हिट केले. पंचांकडे अपील, पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज संकेत नाईक बॅक टू दी पॅव्हिलियन. थँक्यू. सिद्धेश मानकर यांच्याकडून पुन्हा एकदा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ज्या क्षेत्ररक्षकाने या ठिकाणी डायरेक्टली हिट केला हर्षद पाटील, अर्थातच ओहो या ठिकाणी क्रिकेटचे दिवाने हर्षद पाटील मैदानावरती क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. HP शेठ म्हणून ज्यांची ओळख आहे आणि नक्कीच त्यांचं देखील सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वळूया. नवीन फलंदाज मैदानावरती प्रस्थान करतोय मितेश भगत. नक्कीच आवाज खूप चांगल्या पद्धतीने दिलेले आहे आमचे KT साऊंड्स आणि DJ आदेश. अगदी त्यांचं सुद्धा हार्दिक आभार व्यक्त करतोय. प्रेक्षकांचा प्रतिसाद आलाय की तुमचा आवाज अगदी तंत्रशुद्ध, नियंत्रित आणि खड्या आवाज पोहोचवण्याचं काम या ठिकाणी KT साऊंड्स आणि DJ आदेश यांच्या वतीनं करण्यात येत आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, लॉफ्ट केला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे मात्र उंची जास्त, लांबी कमवती, फलंदाज बाद. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानावरती आता जातोय तेजस पाटील. तेजस पाटीलवरती आता संपूर्ण जबाबदारी असेल, कारण क्रिकेटच्या या खेळामध्ये नक्कीच ज्याने खूप चांगल्या पद्धतीने मेहनत घेतली आहे, या स्पर्धेसाठी ज्या गोष्टींची गरज आहे त्यासाठी ज्याने अगदी अथक परिश्रम घेतलेले आहेत, असा तेजस पाटील तर मैदानावरती आले आहे. त्याच्यावरती नक्की संपूर्ण जबाबदारी आहे. कबड्डी क्षेत्रामध्ये नाव कमावलंय, परंतु आता क्रिकेटमध्ये कसा खेळ असेल. ओहो, पहिलाच बॉल येथे मात्र पॉइंटच्या क्षेत्रामध्ये काढून दिलेला आहे. डक आउट स्वरूपात फलंदाज तेजस बॅक टू दी पॅव्हिलियन. थँक्यू. बघ वेदांत, ज्या ज्या ठिकाणी मी समालोचन करत असतो तेव्हा एक विषय मी सातत्याने छेडत असतो. तुम्ही 1960 पासून सुरुवात केलीस, मग 1970, 80, 90 या दशकामध्ये आपण पाहायला गेलं तर क्रिकेट अगदी खूप चांगल्या पद्धतीने खेळलं जायचं, पण तू क्रिकेट त्यावेळी गरीब होतं. अगदी दर्णेगुजी सुद्धा सांगत आहेत की त्यावेळेस बक्षीस वगैरे असं काही नसायचं. एक फिरती ढाल असायची, ती सर्वत्र फिरायची. आणि तदनंतर आता आपण क्रिकेटमध्ये हे आमूलाग्र बदल घडलेत. मग ठिकठिकाणी 50,000 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय. मॅन ऑफ द सिरीजला कुठे आपण स्पोर्ट्स सायकल पाहतोय, कुठे LED TV पाहतोय, कुठे अर्थातच बाईक सुद्धा पाहतोय. आणि आताच चिवत्यांच्या वतीनं आपण 4 व्हीलर सुद्धा अलिबाग तालुक्यामध्ये पहिल्यांदाच पाहिली. हलक्या त्याने स्टिअर करण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र धाव घेण्याचा बिलकुल प्रयत्न दिसून येत नाहीये. डॉट बॉल मैदानावरती पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती मात्र समाप्त झाला. बॅटिंग करत असताना जय बजरंग सहाण या संघाने आतापर्यंत 4 गडी बाद, धावफलकावरती 5 गडी बाद, 10 अशी धावसंख्या जमा केली आहे. नक्कीच निशांत पाटील, आणि तुम्ही म्हटलं की क्रिकेटमध्ये आता पैसा आलाय, पण आपण एक या ठिकाणी नोटीस केलं का की शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून किंवा चित्रलेखाताईंच्या माध्यमातून ISPLचा एक कॅम्प भरवण्यात आला. तर ISPL म्हटलं की एक राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा जिथे सगळेजण खेळतात, म्हणजे अगदी
तिथे करण आंबाला दिसतो, तिथे विश्वजित ठाकूर दिसतो, तिथे कृष्णा सातपुते दिसतो, असे सगळे दिसतात. आणि त्यामध्ये अलिबागच्या खेळाडूचा टिकाव लागेल का? म्हणजे कोण फॉर्म भरायला देखील तयार नव्हतं आणि अशामध्ये चित्रलेखाताई पुढे येतात. त्या म्हणतात की काहीतरी 1000-1100 रुपये त्या फॉर्मची फी आहे. मग 100 लोकांचं रजिस्ट्रेशन मी फ्रीमध्ये करून देते. तुमचा एक त्यांचा कॅम्प भरवते. त्याच्यानंतर जर पाहिलं तर तुम्हाला तिथे सगळ्यांना सांगते काय असतं ते. तिथे योगेश पेनकर येतो. तिथून आपल्याकडून फॉर्म भरले जातात आणि मग आपल्यातलाच एक जर पाहिलं तर आर्यन खारकर नावाचा मुलगा म्हणजे आपल्या थळ गावाचा चित्रलेखाताईंच्या माध्यमातून ISPLच्या ऑक्शनपर्यंत पोहोचतो आणि मग हैदराबाद संघ त्याला 3 लाखाला विकत घेतो. म्हणजे हा टेनिस क्रिकेटमधला पैसा आहे आणि चित्रलेखाताई असतील किंवा शेतकरी कामगार पक्ष असेल त्यांच्या माध्यमातून हे शक्य झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. पण तो वेदांत हे चिऊताईंमुळेच शक्य झालं, कारण अकॉर्डिंग टू कंडिशन आता काय गरजेची गोष्ट आहे हे चांगलं ठाऊक आहे. मैदानाकडे फोकस करूया. या ठिकाणी आडवे बाटे खेळण्याचा प्रयत्न, एक धाव तर घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी जरूर आहे, परंतु खूप चांगल्या पद्धतीने इथे रनिंग पाहायला मिळते. बघा आपल्या आयुष्यामध्ये असं म्हटलं जातं की एज्युकेशन आणि त्याच वेळेला आपला फिटनेस या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. फक्त एज्युकेशन महत्त्वाचं नाही आहे मित्रांनो, तुमचा फिटनेससुद्धा महत्त्वाचा आहे, कारण सर्वात महत्त्वाची प्रॉपर्टी आपलं शरीर आहे. ते जर सलामत असेल तर तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करू शकता. त्याच्यामुळे आता या बदलत्या जमान्यानुसार मी प्रत्येकाला हेच सांगेन की तुमचं डेली तुमचा व्यायाम असेल, तुमचा खऱ्या अर्थानं सकाळची रनिंग असेल, तुमचं व्यवस्थित खाणं असेल, हे व्यवस्थित घ्या मित्रांनो, कारण आता आजारपण हे भरपूर वाढलं आहे. आणि सांगताना फार वाईट वाटे की आता 15-15, 20-20 वर्षाच्या मुलांना देखील हार्ट अटॅक येताना आपण पाहतोय. ही आताची स्थिती आहे. नक्कीच निशांत पाटील. आणि आपण म्हणतो ना म्हणजे आता दरणे गुरुजींच्या काळातले जे क्रिकेटर असतील ते म्हणत असतील ना की आमच्या वेळी जेवण काय होतं आणि आता जेवण काय आहे, त्याच्यावरून देखील आपल्याला हा फरक पडताना पाहायला मिळतो. सामना जर पाहिला तर सामना थोडा मंदावलाय, कारण सहान संघ ज्या अपेक्षेनं फलंदाजीला आला होता ती फलंदाजी होत नाही आहे. त्याच्या बदल्यात बोरपाडा संघ त्यांच्यावर हावी ठरलाय. परंतु असं असताना निशांत पाटीलने एक चांगला विषय आपल्यासमोर काढलाय. नक्कीच येणाऱ्या 3 दिवसामध्ये जसं आम्हाला मोटिवेशनल स्पीच देता येईल, जसं जीवनाशी निगडीत आम्हाला काही देता येईल आम्ही देण्याचा प्रयत्न करू, परंतु क्रिकेटचा खेळ सांभाळून आम्ही देणार आहोत. कारण बऱ्याच वेळा आपण एका विषयामध्ये रंगलो की कुठेतरी दुर्लक्ष होतं, पण तो आपण क्रिकेटला धरून मोटिवेशनल स्पीच देण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा मैच्या दिशेने वळूया. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बऱ्याच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, उत्कृष्ट कॅच पकडले फलंदाज बा. आणि निशांत पाटील एक वाक्य होतं, सेवेच्या ठाई तत्पर पाटील प्रभाकर, म्हणजे प्रभाकर भाऊंसाठी. आणि आता बघा ना कसं ब्रीद वाक्य झालंय, तत्पर सेवेच्या ठाई आमची चित्रलेखाताई. आणि असं असताना खऱ्या अर्थानं चित्रलेखाताईंनी क्रिकेटमध्ये भरपूर योगदान दिलंय. तत्पूर्वी सामन्याकडे आपण वळतोय. सामना जर पाहिला तर थोडासा मंदावलाय, परंतु यानंतर होणारा सामना जय हनुमान सहानगोटी विपक्ष श्री गणेश तळ, दोन्ही संघांना विनंती असेल आपण तयार राहायचं आहे. 1 इनिंग नंतर नाणेफेक आपल्यामध्ये होणार आहे. हे षटक तुम्हाला लवकर पूर्ण करायचं आहे बोरपाडा संघ, कारण 20 मिनिटं ऑलमोस्ट होत आलेली आहेत. तिसऱ्या पंचांनी टाइम आपल्या इथं लावलेला आहे. निशांत पाटील 4 ओव्हर्स कंप्लीट झालेले आहे. धावफलकावरती आपण स्कोर कार्ड पाहिलं, 1 चेंडू शिल्लक आहे, क्षमा असावी. पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाज ओमकार मानकर, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी लॉंगऑफच्या दिशेने आला, 1 धाव तर घेतली आहे. पूर्ण दुसरीचा प्रयत्न करतायत जरूर, परंतु एका धावेवरती संतुष्ट झालेत. एका धावेच्या साह्यानं धावफलकावरती बदलाव आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच 15 धावा आत्तापर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. 4 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. अगदी वेळेमध्ये ही षटकं पूर्ण झाली, त्याबद्दल नक्कीच या ठिकाणी श्री गणेश बोरपाडा ब या संघाचा हार्दिक हार्दिक मी आभार व्यक्त करतोय, ज्याने वेळेचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग केला आहे. अंतिम ओव्हर स्लॉग ओव्हर पाहूया कोणता खेळाडू या ठिकाणी घेऊन येतोय आणि या ओव्हरमध्ये किती धावा निघणार आहेत. आजच्या दिवसामध्ये आपल्याला नेक्स्ट सामना या ठिकाणी जय हनुमान सहानकोटी विरुद्ध श्री गणेश तळ या 2 संघादरम्यान हा क्रिकेटचा महासंघर्ष आपल्याला यानंतर पाहायला मिळेल.
तर मध्यांतरामध्ये टॉस करण्यासाठी दोन्ही संघाच्या कॅप्टननी मात्र यायचं आहे. बघा एच पी शीट म्हणजेच हर्षद पाटील यांनी कॅश पकडली तर सिद्धेश मानकर यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक हे एच पी शीट यांच्यासाठी आलेलं आहे. एच पी स्टँड फॉर हर्षद पाटील, नाहीतर वेगळं काहीतरी समजायचे. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळूया. या ठिकाणी नवीन गोलंदाज कल्पेश बघत आलेत. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, छोटू अगदी वेगानं जातोय, सीमारेषा लगत एक धाव तर घेतली आहे, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील मैदानावरती पूर्ण केली आहे. क्या बात है, संघर्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बघा छत्रपती शिवाजी महाराज नेहमीच म्हणायचे की तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक अर्थातच तुमच्या करिअरमध्ये शेवटल्या क्षणापर्यंत झुंज द्यायची आहे. हारो जिंको हा पुढला प्रश्न आहे, परंतु आपले एफर्ट्स लावणे हे फार गरजेचं आहे. ते एफर्ट्स लावत असताना या ठिकाणी प्रत्येक खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा पहिल्याच बॉलवरती आल्या. संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 आली आहे. ओहो, फक्त बॅट फिरवण्याचं काम केलं, परंतु या ठिकाणी कल्पेशने आपल्याकडे असल्या अनुभव पूर्णपणे यूज केलाय. बघा असं म्हटलं जातं की एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव फार महत्त्वाचा आहे. मग तुमचं राजकीय क्षेत्र असेल, तुमचं सामाजिक क्षेत्र असेल, तुमचं शैक्षणिक क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये अनुभव हा फार महत्त्वाचा आहे आणि तो खूप चांगल्या पद्धतीने वापर करत असताना कल्पेश पुन्हा एकदा सलगचा दुसरा बॉल या ठिकाणी आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. या षटकामध्ये आत्तापर्यंत आपण पाहिले तर 3 बॉल कंप्लीट झालेत. धावसंख्या इथे स्थिरावलेली आहे. 17 धावा धावफलकावरती फक्त आलेल्या आहेत. अजून देखील या 17 मधील 3 बॉल्स मात्र शिल्लक असतील. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु छोटू मात्र गोशांकी क्षेत्रामध्ये फक्त एकच सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळेल. अगदी वेदांत सुरुवातीलाच या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी आपण आता पाहू शकतो वाढायला लागली आहे. मैदानाच्या अगदी कानाकोपऱ्यामध्ये आपण पाहायला गेलं तर प्रेक्षक आणि प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत. काहींचा डिनर आटोपलेला आहे, काहींचा डिनर चालू आहे, ते सुद्धा या ठिकाणी येतील आणि तदनंतर क्रिकेटची खमंग मेजवानी सर्वांना अनुभवायला मिळणार आहे. नक्कीच, आणि ज्यांना येणं शक्य नाही आहे ते ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून घरी सामन्यांचा आनंद देखील घेताना दिसत आहेत. तत्पूर्वी या ठिकाणी आपण पाहतोय खऱ्या अर्थानं इथे मात्र सहान संघ थोडासा बॅकफुटवर आलेला पाहायला मिळतोय. कारण सुबोध होता एक हुकमी प्लेअर जो सामना बदलू शकत होता. त्याचा एक झेल सुटला होता, त्याला जीवनदान मिळालं होतं, पण त्याला मोठ्या धावसंख्येत कन्वर्ट करता आलं नाही. आणखी एक फलंदाज बाद कमांडीजे. मी सातत्यानं ज्या ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी एक नेहमीच म्हणत असतो की जसं की ऑर्केस्ट्रामधला गायक असेल, भजनामधला बुवा असेल, धावडेनाचामधला शाहीर असेल किंवा क्रिकेटमधला समालोचक असेल, तेव्हाच खुश होतो जेव्हा साऊंड सिस्टीम चांगली असेल. आणि आज खऱ्या अर्थानं हा साऊंड देण्याचं काम अर्थातच केटी साऊंड्स आणि DJ आदेश यांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी काही पारितोषिकं आलेली आहेत. विवेक ठाकूर यांच्या माध्यमातून ओमकारनं जो झेल टिपला त्याला 1000 रुपये. विशाल म्हात्रेनं जो झेल टिपला त्याला 500 रुपये. तुषारनं जी गोलंदाजी केली त्याला 500 रुपये. त्याच्यानंतर सिद्धेश मानकरनं 5 चेंडू निर्धाव टाकले त्याला 500 रुपये. सिद्धेश मानकर यांच्याकडून तुषारसाठी डिरेक्ट हिट केला हर्षद पाटीलनं, त्यांना 100 रुपये. आणि पियुष बिपिन मानकर आणि अर्णव आरुष मानकर यांच्या माध्यमातून तुषारला 200 रुपये. सामना संपल्यानंतर घेऊन जायचं आहे. येस. याच्यानंतर तत्पूर्वी धावफलकावर आपण पाहिलं 5 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावर आहेत. 20 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी, ती म्हणजेच श्री गणेश बोरपाडा ब संघाला. नक्कीच याच्यानंतर होणारा सामना श्री गणेश थळ आणि जय हनुमान सानगोटी. विनंती असेल दोन्ही संघांच्या संघनायकांना आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तत्पूर्वी पुन्हा एकदा निशांत पाटील आपल्याशी जोडले जातील. पुन्हा एकदा घेऊन जातोय स्टेजकडे जिथे संजय सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये युवराज पाटील येत आहेत. निशांत. हॅलो. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी जय हनुमान सानगोटी विरुद्ध श्री गणेश थळ या दोन्ही संघांच्या अर्थातच कॅप्टनला विनंती करतोय की आपण मात्र टॉस करण्यासाठी यायचं आहे. आणि अर्थातच या ठिकाणी आमचे सर्वांचे लाडके सन्माननीय युवराज पाटील आलेले आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊया. हेड आणि टेल असेल, कोणाचा कॉल असेल? कॉल कोण करेल? ओके, सानगोटी संघाचा कॉल असेल.
येस, या ठिकाणी टॉस होतोय. हेड इज अ कॉल अँड टेल इट इज. टॉस जिंकलाय श्री गणेश तळ संघ. आपला निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण. मी जास्त वेळ घेणार नाही, फक्त एक शेवटला प्रश्न विचारतोय. दरवर्षी आपण या मैदानावरती कबड्डीचे सामने पाहतोय, परंतु यावेळेस बंधूंच्या वतीने एक अनोखा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. अर्थातच टेनिस क्रिकेटची ही स्पर्धा. तर या स्पर्धेविषयी 2 शब्द. पहिल्यांदा क्रिकेटचे सामने बंधू आयोजित केले, त्यांचे मनपूर्वक आभार पहिले. धन्यवाद. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. श्री गणेश तळ ओन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू. थँक्यू निशांत पाटील. धन्यवाद. युवराज पाटील, आपण या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे आणि त्या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स वेदांत आणि निशांत थोडा वेळ आम्ही घेतोय, कारण निश्चितपणे आपण आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर पाहतोय, ज्यामध्ये खऱ्या अर्थानं आजच्या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ ज्या मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी झाला, त्यामध्ये आदरणीय महिला आघाडी प्रमुख अर्थात शेतकरी कामगार पक्ष आदरणीय चित्रलेखा नृपाल पाटील, तदनंतर या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावर दुसऱ्या मान्यवर आपण पाहतोय ॲडव्होकेट सौभाग्यवती मानसीताई म्हात्रे अर्थात राज्य महिला आघाडी प्रमुख शेतकरी कामगार पक्ष. अशा 2 मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत आणि नक्कीच तिकडे पंचांना बघा निशांत. हॅलो. हा, मैदानावरती पाणी घेऊन जायचं आहे. धन्यवाद. लगेचच आपण व्यासपीठाकडे वळतोय. खऱ्या अर्थानं आत्ताच म्हटलं होतं की गेली अनेक वर्ष कबड्डीची परंपरा असणारं हे सहाण गाव आहे. गेली अनेक वर्ष ह्या मैदानावर आपण कबड्डीचे अनेक थरार पाहिलेले आहेत. मग अगदी जिल्हा अजिंक्य निवड चाचणी कबड्डी स्पर्धा असेल, 1 वेळ नव्हे तर 2 वेळा कुमारगड निवड चाचणी असेल, जे जिल्हा स्तरावर या ठिकाणी खेळली गेली, असंही खऱ्या अर्थानं ही कबड्डीची परंपरा चालत असणारं एक पवित्र मैदान आहे, ज्यामध्ये अनेक रायगड जिल्ह्यातील कबड्डी खेळाडू घडलेत. या मैदानावर खेळून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी राज्यासाठी खेळलेत, असे एक कबड्डीची परंपरा असणारं एक मैदान आहे. परंतु आता थोडासा बदल आपण होत असताना पाहतोय. कबड्डी बरोबरच या ठिकाणी क्रिकेटसारख्या खेळाला देखील पुढे घेऊन जाण्याचा अट्टाहास नव्हे तर ज्याने या ठिकाणी ध्यास घेतला, अशा आदरणीय अनिश चंद्राम पाटील यांना एक भव्य अशी टेनिस स्पर्धा आपण या ठिकाणी संपन्न होत असताना पाहतो. त्यांच्याच माध्यमातून जे श्री अनिश चंद्राम पाटील पुरस्कृत जयभद्रंग क्रीडा मंडळ सहाण आयोजित स्वर्गीय अंजली अनिल पाटील चषक भव्य नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धा 2025 हा मात्र या ठिकाणी आपण संपन्न होतो. आजचा पहिला दिवस आणि अर्थात कोणतीही स्पर्धा म्हटलं की त्या ठिकाणी मान्यवर हे गरजेचे असतात, कारण मान्यवर तेच असतात जे खऱ्या अर्थानं या सामाजिक क्षेत्रामध्ये गोरगरीब जनतेसाठी अनेकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र त्यांच्यासाठी आपले दरवाजे खुले ठेवलेले असतात. असेच मान्यवर आज देखील या ठिकाणी आपल्या आजच्या क्रिकेट स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. नक्कीच त्यांचं देखील स्वागत करणं हे आमचं परम कर्तव्य आहे, आमच्या मंडळाचं कर्तव्य आहे. स्वागत गीता प्रेमे गाऊ, स्वागत गीता प्रेमे गाऊ, स्वागत करीतो ह्या सुजनांचे, स्वागत करीतो मान्यवरांचे. ईश कृपेचा सुयोग आला म्हणून आपण येथे आला. अर्थात आजच्या या क्रिकेट स्पर्धेसाठी आपण उपस्थित झालात, ज्यामध्ये आदरणीय चित्रलेखा नृपाल पाटील अर्थात सर्वांच्याच लाडक्या चिऊताई आपण देखील आपल्या ह्या लाडक्या स्पर्धेसाठी आपण उपस्थित झालात, म्हणून आपलं देखील मनस्वी स्वागत करणं, आपलं देखील स्वागत करणं हे आमचं परम कर्तव्य आहे. म्हणून आपलं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय आरती राजेश पाटील मी आपणास विनंती करणार आहे, आपल्या शुभहस्ते या ठिकाणी आदरणीय सौभाग्यवती चित्रलेखा नृपाल पाटील अर्थात महिला आघाडी प्रमुख शेतकरी कामगार पक्ष यांचं या ठिकाणी यथोचित सन्मान अर्थात स्वागत करण्यासाठी मी विनंती करणार आहे. मित्रांनो, जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत त्या नेतृत्वासाठी. खऱ्या अर्थानं रायगड जिल्ह्यासाठी एक उत्तम आणि सर्वोत्तम कार्य ज्यांच्या माध्यमातून आपण होत असताना पाहतोय, अहोरात्र संपूर्ण जनतेसाठी झटणार एक व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय चित्रलेखा नृपाल पाटील. आपण विविध सायकलिंगच्या माध्यमातून असेल, विविध सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल, प्रत्येकापर्यंत पोहोचणार एक व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय चित्रलेखा नृपाल पाटील. क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं देखील आपण सांगू इच्छितो की अखंड रायगडकरांना क्रिकेटचे एक जबरदस्त व्यासपीठ ज्यांना निर्माण केलं
असं एक व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय चित्रलेखा नृपाल पाटील. सेवेठायी तत्पर हे आजपर्यंत आपण शिवतीर्थावर पाहिलं होतं, जे निश्चितपणे स्वर्गीय प्रभाकर भाऊ पाटील यांच्या माध्यमातून, आणि तेच ब्रीद खऱ्या अर्थानं त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून पुढे घेऊन जाण्यासाठी सज्ज झाल्यात, त्याच म्हणजेच आदरणीय चित्रलेखा नृपाल पाटील. तुमच्या आमच्या सर्वांचं खऱ्या अर्थानं हक्काचं व्यासपीठ अर्थात नेहमीच आपल्या समोर त्या ठिकाणी असतात अशा आदरणीय ताई, आपलं पुनश्च या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. तदनंतर आजच्या क्रिकेट स्पर्धेसाठी उपस्थित असणाऱ्या माननीय ॲडव्होकेट सौभाग्यवती मानसीताई म्हात्रे, राज्य महिला आघाडी प्रमुख अर्थात शेतकरी कामगार पक्ष, त्यांचा देखील या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे. आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय सौभाग्यवती राखी रत्नेश पाटील आपणास विनंती करणार आहे, आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी ॲडव्होकेट सौभाग्यवती मानसीताई म्हात्रे यांना सन्मानित करायचं आहे. मानसीताई म्हात्रे, आपण सर्व ज्ञात आहात. ॲडव्होकेट ज्या ठिकाणी ॲडव्होकेट लागलं त्या ठिकाणी सर्वांना न्यायदान करण्याचं काम हे ॲडव्होकेट मानसीताई म्हात्रे यांच्या माध्यमातून आपण सातत्यानं होत असताना पाहतोय. आम्ही नेहमीच म्हणतो, आजची स्त्री अबला नाही तर सबला आहे. अनेक स्त्रियांना खऱ्या अर्थानं उभं करण्याचं काम ज्यांच्या मार्गदर्शनातून होतं, अशा सर्वांच्या लाडक्या ॲडव्होकेट मानसीताई म्हात्रे, आपलं देखील मनस्वी आणि हार्दिक स्वागत. महिला सबलीकरणाचं कार्य ज्यांच्या माध्यमातून, ज्यांच्या अनेक वेळेला एक वक्त्या म्हणून ज्यावेळेला त्या उपस्थित असतात त्यावेळेला जबरदस्त आपल्या भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या आदरणीय ॲडव्होकेट मानसीताई म्हात्रे, आपलं देखील आजच्या क्रिकेट स्पर्धेच्या वतीनं निमित्तानं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. पुनश्च व्यासपीठावरील दोनही आपण पाहतोय, व्यासपीठावर दोनही मान्यवर खऱ्या अर्थानं जे प्रमुख मान्यवर आहेत ह्या महिला आहेत. कारण जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाची उद्धारी. आज मात्र स्त्री कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे नाही आहे, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजेच व्यासपीठावर उपस्थित दोनही आजच्या प्रमुख उपस्थितीमध्ये असणाऱ्या आदरणीय चित्रलेखा पाटील आणि आदरणीय ॲडव्होकेट मानसीताई म्हात्रे. म्हणून पुनश्च आम्ही क्रीडा मंडळाच्या वतीनं तसेच आदरणीय श्री अनिल चंद्राम पाटील यांच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. असंच प्रेम या ठिकाणी आदरणीय चित्रलेखा नृपाल पाटील चौताई, आपण असं सांगू इच्छितो, आपण ताई आज क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही हे देखील सांगू इच्छितो, जसं क्रिकेटला आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक मोठं व्यासपीठ निर्माण केलं, तसं कबड्डी क्षेत्रासाठी, कारण ही कबड्डीची परंपरा असणं एक मैदान आहे, कबड्डीसाठी देखील एक मोठं व्यासपीठ आपण निर्माण करावं ही देखील एक आमची इच्छा आहे, ज्यामध्ये कबड्डी खेळाडू घडत आहेत, अजून देखील त्यांना एक मोठं व्यासपीठ निर्माण होईल असं देखील आपल्या माध्यमातून झालं पाहिजे. हे देखील आमचे एक कबड्डी रसिक म्हणून, कबड्डी चाहते म्हणून एक मागणी आपल्याकडे निश्चित असेल आणि पुनश्च आम्ही धन्यवाद देणार आहोत. धन्यवाद. या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स आपण निश्चितपणे पुढील सूत्र आम्ही आपल्या हातात निशांत आणि वेदांत. थँक्यू. इथे मात्र आपण पाहतोय पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर 3 धावा आहेत. म्हणजे जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. येणारी षटकं आहेत 5 आणि असं असताना पहिल्या षटकात जर 3 धावा आल्या असतील आणि त्याच्या मागे जर एक गडी बाद झाला असेल तर सहान संघ देखील कमी नाही आहे. म्हणजे योग्य ट्रॅकवर गोलंदाजी करतोय हे या ठिकाणी मानलं जाईल. कारण जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. 5 षटकांमध्ये 20 धावा म्हणजे टेनिस क्रिकेटच्या परिभाषेमध्ये अगदी सोपं आव्हान असं आपण म्हणतो. पण असं असताना निश्चित रूपानं कुठंतरी प्रतिषटक 4ची जरी सरासरी असली तरी देखील आपण काहीतरी चांगलं करू शकतो किंवा आपण या धावा डिफेंड करू शकतो. हा इनिशिएटिव्ह घ्यायचा आहे सहान संघ आणि तो कोण घेणार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चैतन्य राणे आलाय. पहिलं षटक सुबोध पाटील घेऊन आला होता. सुबोध पाटील म्हटलं की आज एक मोठं नावाजलेलं व्यक्तिमत्व किंवा कित्येक बाबतीमध्ये जर पाहिलं तर निश्चित रूपानं येस 2 गडी बाद आहेत. पहिला रनआउट आहे. तर निश्चित रूपानं आपण पाहतो ना एक अप्रतिम क्रिकेटर म्हणून सुबोधकडे पाहतो. इथे फ्लिक केलाय, चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढलंय, तिथे क्षेत्ररक्षण झालंय, रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. श्री गणेश बोरपाडा ब संघ रनिंग बिटवीन द विकेट मध्ये तालमेळमध्ये जो गडबडलाय तो पहिल्या चेंडूवर देखील गडबडलेला दिसला, या चेंडूवर देखील गडबडलेला दिसला. फलंदाज बाद. कम ऑन डीजे.
पाहतोय महिला वर्ग या ठिकाणी आज मात्र बेभान बेधुंद असं नाचत आहे, कारण आपल्या संसारातून आपल्या प्रपंचामधून वेळ काढून आज मात्र या सामन्यांचा आनंद लुटण्यासाठी आलेले आहेत. उद्याचा डबा नवऱ्यासाठी जरी लेट झाला तरी चालेल, परंतु आज आम्ही आनंद घेणार. नक्कीच. आणि महिलांना देखील क्रिकेटची आवड असते ना, पण ते दाखवत नाही. पण अशा प्रकारच्या स्पर्धा जर आल्या आणि रात्रीची स्पर्धा असेल तर निश्चित रूपाने मग त्याचा ते आनंद घेतात. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या ठिकाणी अप्रतिम चेंडू. निशांत पाटील, मला एक सामना आठवतोय 2018ची वेलवलीची नाईट टुर्नामेंट हलक्या बॉलवर होती. जय हनुमान मल्याण आणि खानाव बचा सामना होता. 24 धावा मल्याण संघानं केल्या होत्या. 25 धावांची गरज होती आणि तो सामना एक चेंडू एका धावेवर आला होता. तसा सामना आता इथे होणार का? म्हणजे तेव्हा गोलंदाजी मल्याण संघाची चांगली झाली, खानाव संघाची चांगली झाली. इथे जर पाहिलं तर सेम ॲज सेम, म्हणजे आपण बघितलं तर सान संघाच्या गोलंदाजांनी तेच काम केले जे बोरपाडा ब संघाने केलंय. पुढचा चेंडू. इथे मात्र मोठा फटका बॅटच्या रेंज मध्ये आलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक, झेल मात्र सुटलाय. असं म्हटलं जातं, पकडा झेल आणि जिंका खेळ. टेक कॅचेस अँड वन द मॅचेस. आणि खास करून तुम्ही 20 धावा डिफेंड करताय, अशामध्ये तुम्हाला या प्रकारचे चान्सेस कन्वर्ट करावे लागतील. हा झेल सोपा होता. हा हलका टेनिस बॉल जास्त करून जज होत नाही, किंवा जर पाहिलं तर तो हातामध्ये राहत नाही. पण असं असताना स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जो क्षेत्ररक्षक होता त्यांना हा झेल टिपणं गरजेचं होतं. नक्कीच वेदांत, आणि खेळाडूंसाठी हा एक वेगळा एक अनुभव असेल, कारण आत्तापर्यंत आपण ज्या नाईटच्या स्पर्धा पाहिल्या तर या स्पर्धेमध्ये हेवी बॉल वापरला गेला, परंतु या मैदानाच्या डायमेन्शनमुळे आपण या ठिकाणी लाईट वेट बॉल वापरतोय, त्याच्यामुळे हा देखील अनुभव हा काही खेळाडूंसाठी वेगळा असेल. नक्कीच वेगळा असणार आहे. परंतु नाईटची सुरुवात ग्रामीण असोसिएशनमध्ये हलक्या बॉलवरच झाली आणि 2-3 वर्ष पहिले हलके बॉलच वापरले गेले. हे देखील निशांत पाटील विसरून चालणार नाही आहे. त्याच्यामुळे निश्चित रूपानं जे संघ उद्या खेळतील किंवा आज काही संघ खेळतील त्यांना या प्रकारच्या चेंडूंची सवय आहे. इथे मात्र गॅपमध्ये फटका. आणि या सामन्यातला किंवा या स्पर्धेतला पहिला चौकार सुबोधच्या माध्यमातून आला होता, पण या इनिंगमधला पहिला चौकार या ठिकाणी फलंदाज तुषारच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कमॉन डीजे. खूप वाढली आहे. हलक्यात या ठिकाणी टॅप करण्याचा प्रयत्न एक धाव तर घेतली आहे. कारण बघा, जसं टेनिस क्रिकेट आलं, मग टेनिस क्रिकेटमध्ये समालोचक आले, मग अंपायर आले, स्कोरर आले, तदनंतर आमचे DJ वाले आले, आणि मग त्यांच्यामध्ये स्पर्धा वाढली. मग त्याचबरोबर यूट्यूबवाले सुद्धा आला. मग प्रत्येक आपापल्या परीनं बेट्स देण्याचा प्रयत्न करतो, आणि मग त्याच्यामध्ये आमचं dreamscricket.in. नक्कीच या चॅनेलला आपण लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब देखील करायचं आहे. 1 लाखाहून जास्त सबस्क्रायबर त्यांचे झालेले आहेत. जर कोणी नवीन असतं तर नक्कीच आपण त्या ठिकाणी लाईक करायचं आहे, कारण आगामी काळामधील सुद्धा स्पर्धा आपण या चॅनलच्या माध्यमातून पाहू शकतो. कित्येक वर्ष अलिबाग तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर ज्याने खूप चांगल्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट ब्रॉडकास्टिंग केले, असं आपलं अलिबागमधील हक्काचं चॅनल dreamscricket.in. नक्कीच. आणि यूट्यूब पहिलं नव्हतं, परंतु आता यूट्यूब आले. ड्रीम्स क्रिकेट सारखे जर आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धा पुढे नेताना पाहायला मिळत असतील, किंवा खेळाडूंना जर योग्य प्लॅटफॉर्म मिळत असेल, कारण जो सोशल मीडिया सगळ्यात मोठी ताकद काय आहे तर सोशल मीडिया आहे. आणि सोशल मीडियावर जो फेमस झाला त्यानं जर पाहिलं तर सगळं काही जिंकलं. आणि असं असताना निश्चित रूपानं तेच काम हे यूट्यूबच्या माध्यमातून केलं जातं, आणि निश्चित रूपानं ड्रीम्स क्रिकेट आज जर पाहिलं तर ते काम करते. जिंकण्यासाठी 3 षटकं 9 धावांची गरज, म्हणजे आव्हान कठीण नाही आहे. चेंडू जर पाहिलं तर जास्त आहेत, धावा कमी आहेत, आणि असं असताना कशा प्रकारचा खेळ होणार? कारण स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय, स्ट्राईक एंडवर आपल्याला तुषार मानकर पाहायला मिळेल, ज्यानं चांगली गोलंदाजी केली, चांगली फलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन सुबोध आलाय, आणि पहिल्या चेंडूला इनसाइड एज घेऊन चेंडू डिक्लेअर झोनमध्ये लॉंग स्टॉप रिझनमध्ये गेलाय. 1 धाव मिळते आणि धावसंख्येत 1 वाढ, 12 धावा, 17 चेंडू, 8 धावांची गरज जिंकण्यासाठी या ठिकाणी बोरपाडा ब संघाला. त्यानंतर या ठिकाणी नक्की ज्याने प्रभावित केलं असे ओमकार लाईट्स अनूप पाटील यांचा देखील आपण या ठिकाणी लाईट्स आपण पाहतोय. अगदी खूप चांगल्या पद्धतीने प्रकाश मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. तब्बल आपण जर पाहायला गेलं तर जवळपास 7 ते 8 टॉवर पाहतोय. प्रत्येक टॉवरमध्ये आपण जर हॅलोजन पाहायला गेलं तर साधारणतः 20 पेक्षा जास्त आहेत, म्हणजे साधारणतः या ठिकाणी 200 फ्लड लाईट्स या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच ना. आणि एवढी चांगली प्रकाश झोत या ठिकाणी पाहायला मिळते, आणि खऱ्या अर्थानं त्याचबरोबर बसण्यासाठी जे स्टँड केलेले आहेत
ते देखील महत्त्वाचे आहेत. कारण स्पर्धा म्हटली की पब्लिक कुठं बसणार किंवा जर पाहिलं तर खाली बसणार आणि प्रत्येकाला ते शक्य नसतं आणि त्याच्यामुळं अनूपच्या माध्यमातून असेल किंवा आपला अवधूत नाना असेल त्याच्या माध्यमातून ज्या प्रकारची ही व्यवस्था केली गेलेली आहे, म्हणजे जे काही केलं जाईल ते मेरिटवर केलं जाईल. अनिल बंधू सांगतायत की आपण जर स्पर्धा भरवली क्रिकेटमध्ये आपलं पहिलंच वर्ष जरी असलं तरी आपण मेरिटवर करणार आणि ते मेरिट या ठिकाणी दिसून आलंय आणि संघ देखील मेरिटवर खेळतोय. फलंदाजी प्रभावी झाली नव्हती पण गोलंदाजीत मात्र सुबोध आपलं काम व्यवस्थित करताना पाहायला मिळतोय. आता कुठेतरी सहान संघाला वाटत असेल की याच 10-12 धावा अजून आपण बनवल्या असत्या, थोड्याशा जर पाहिलं तर चुका कमी केल्या असत्या तर कदाचित आपण या सामन्यामध्ये वरचढ असतो. पण सध्या बोरपाडा संघ वरचढ दिसतोय. 15 चेंडू 6 धावांची गरज जिंकण्यासाठी आहे. सुबोधनं आपल्या परीनं काम केलंय परंतु एकटा नळला ज्याला म्हणतात ना किंवा एकटा उभा राहिला असा तुषार मानकर त्या ठिकाणी आपल्या फलंदाजीनं गोलंदाजीनं सगळ्यांना प्रभावित करतोय. टॅप करतोय, केलाय चेंडूला लॉंग ऑफ रिजनला, चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढाच चांगला थ्रो, परंतु एक धाव मिळेल. एका धावेच्या सहाय्यानं जिंकण्यासाठी आता 14 चेंडू आणि 5 धावांची गरज असं समीकरण होईल. वेदांत, राकेश भगतने चेंडू फील्ड केला. राकेशला अगदी मी लहान असल्यापासून बघतोय, त्याची ती ॲक्शन बोट टाकून बॉलिंग टाकण्याची मला अजून सुद्धा आठवते. नक्कीच, कारण बरेच जण त्याचे साक्षीदार असतील. एक चांगला गोलंदाज म्हणून तो नेहमीच नावरूपाला आलेला आहे आणि कित्येक वर्ष मग खानावच्या मैदानावरती, मल्ल्यांच्या मैदानावरती, घोटवड्याच्या मैदानावरती, वेरवलीच्या मैदानावरती, विविध मैदानावरती मी त्याला खेळताना पाहिले. नक्कीच. आणि जर सुबोधनं धावा ठेवल्या तर राकेश आपल्याला गोलंदाजी देखील करताना दिसेल. म्हणजे तुम्ही त्याला पाहिलेला आहे, मी अजून पाहिलेला नाही आहे. त्याच्यामुळे मला जर तो बघायचा असेल तर अजून आपल्याला एखादं ओव्हर थांबावी लागेल. आता गोलंदाजी करेल की नाही ही शंका आहे, परंतु असं असताना पुन्हा एकदा त्याच्याच दिशेनं चेंडू जातोय. हलक्या हातानं चेंडूला स्टिअर केलं होतं आणि तुषार मानकरचं कौतुक करावं लागेल या ठिकाणी. कारण त्यानं काय केलंय तर ज्या पद्धतीनं क्रिकेट खेळायचं आहे त्या पद्धतीचं क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळलं जातं. आणि वेदांत, या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अनेक कारणास्तव विखुरलेली मनं आज एकत्रित आलेली आहेत. सहाण गाव म्हटलं की एक आदर्श गाव आहे. मग या गावामध्ये आपण संपूर्ण पाहायला गेलं तर राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेलीच आहे, परंतु त्याच वेळेला बरेचसे आपल्याला जी मंडळी आहेत, कोणी इंजिनियर आहेत, कोणी वकील आहेत, कोणी डॉक्टर आहेत, त्याच्यामुळे बरेच जण आपल्या नोकरी धंद्यामुळे बाहेर गेले होते, परंतु आज मात्र हे 3 दिवस आपण या सहाण गावासाठीच देणार आहोत आणि नक्कीच त्यासाठी सर्व सहाणकर, संबंध ग्रामस्थ मंडळ सहाण या ठिकाणी अगदी बहुसंख्येने आलेला आहे. नक्कीच. आणि हीच तर गावाची एकता आहे ना. तत्पूर्वी तुषारला पारितोषिक आलंय. सिद्धेश मानकर यांच्या माध्यमातून षटकार मारला तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे आणि ही खऱ्या अर्थानं गावाची एकी आहे. इथे मात्र पहिला चेंडू निश्चित रूपानं शॉर्ट पिच स्वरूपाचा होता. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव मिळेल. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर आपण पाहू शकता तब्बल 18 धावा झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावांची गरज जिंकण्यासाठी असेल म्हणजे सामना ऑलमोस्ट बायच्या स्वरूपात ना. यस, बाय, एक बाय आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. हा चेंडू पंचांकडे दाद मागितली. पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर. आता मात्र एका धावेची गरज. सामन्यामध्ये पूर्णपणे आपली छाप सोडली ती म्हणजेच श्री गणेश बोरपाडा ब संघानं. खऱ्या अर्थानं याला क्रिकेट म्हणतात आणि ते क्रिकेट या ठिकाणी खेळलं गेलंय. ओ हो, क्लीन बोल्ड, अप्रतिम चेंडू, अगदी मधल्या यष्टीला उखडणारा चेंडू होता. ओव्हर पिच स्वरूपाचा चेंडू. थोडासा जर पाहिलं तर ओव्हर बाउन्स झाला. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. कम ऑन डीजे. थँक्यू. खरं तर डीजे थांबवासा वाटत नाहीये, परंतु स्पर्धा आहे त्याच्यामुळे थांबावंच लागेल. महिलांचा नक्कीच या ठिकाणी डान्स मात्र आता या ठिकाणी वाढलेला आहे. खूप चांगल्या पद्धतीने डान्स करतायत आणि असं म्हणतात ना की कोणी ते 7 जन्म बघितले, जन्म हा आपला एकच आहे. त्याच्यामुळे जेवढं आनंदानं जगता येईल ना तेवढं जगा आणि तो नक्कीच प्रयत्न या ठिकाणी आमचे महिला वर्ग करत आहेत. तसेच या स्पर्धेसाठी आमचे सर्वांचे लाडके सन्माननीय युवराज पाटील सर सुद्धा आले होते. यू स्पोर्टचे सर्वे सर्व आणि ते आता या ठिकाणून निरोप घेत आहेत. पण नक्कीच फायनलच्या दिवशी त्यांचा संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल आणि त्या संघामध्ये ISPL खेळलेले 4 आयकॉन खेळाडू वागरण संघामध्ये खेळताना दिसतील. नक्कीच निशांत पाटील. तत्पूर्वी इथे काय झालंय, काय घडलंय आणि काय बिघडलंय बघा ना.
पंच बायच्या स्वरूपात धाव आलेली आहे काही नाही आहे ना. येस म्हणजे बघा ना धरणे गुरुजी आहे का विजयी झालाय संघ. मग बोरपाडा संघ विजयी झालाय. तत्पूर्वी सहान संघ विनंती आहे आपण समालोचन कक्षाच्या समोर उभं राहायचं नाही आहे. विनंती आहे प्लीज. तत्पूर्वी काही पारितोषिक आलेली आहेत ती येऊन घेऊन जायचं आहे. विवेक ठाकूर यांच्याकडून ओमकारनं जो झेल टिपला त्याला 1000 रुपये, विशाल म्हात्रेनं जो झेल टिपला त्याला 500 रुपये आणि तुषारसाठी 500 रुपये अशा प्रकारचं पारितोषिक आलेलं आहे. पियुष बिपिन मानकर आणि अर्णव आरुष मानकर यांच्या माध्यमातून तुषारसाठी प्रत्येकी 100 100 म्हणजे 200 रुपये आलेले आहेत आणि सिद्धेश मानकर यांच्याकडून प्रत्येक